नमस्कार मित्रांनो, न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण पाहत आहोत स्पोकन इंग्लिश पार्ट 5। इंग्रजी शिकायची आहे ना, तर मग हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सराव करा। वॉज, वेअर, देअर वॉज, देअर वेअर वापर या शब्दांचा कसा वापर करायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वॉज, वेअर, देअर वॉज, देअर वेअर चा वापर कसा करायचा। आता मागील व्हिडिओमध्ये शिकल्याप्रमाणे या शब्दांचे उपयोग आहेत। फरक एवढाच की हे भूतकाळातील माहिती देण्यास हे शब्द वापरतात। जसे की आय वॉज, मी होतो। आय वॉज अ टीचर इन स्कूल, मी शाळेत शिक्षक होतो। वी वेअर, वी वेअर म्हणजे आम्ही होतो। वी वेअर स्टुडंट ऑफ जनता कॉलेज, आम्ही जनता कॉलेजचे विद्यार्थी होतो। यू वेअर, तुम्ही होते। यू वेअर सर्वंट इन बीपीएल गॅलरी, तुम्ही बीपीएल गॅलरीत नोकर होते। दे वेअर, ते होते। दे वेअर प्लेयर्स, म्हणजे ते खेळाडू होते। दे वेअर इन द हाऊस, ते घरात होते। बघा या ठिकाणी आपण वॉज, वेअर, देअर वॉज किंवा देअर वेअरचा वापर या वाक्यामध्ये कशा प्रकारे केलेला आहे आपण नीट या वाक्यांचा सराव करायचा आहे। आता ही वॉज म्हणजे तो होता। ही वॉज ॲन इन्स्पेक्टर, तो इन्स्पेक्टर होता। इट वॉज म्हणजे तो ती होता किंवा होती। इट वॉज माय फ्रेंड, तो माझा मित्र होता। सी वॉज म्हणजे ती होती। सी वॉज अ डान्सर, ती नर्तकी होती। म्हणजे या ठिकाणी बघा ही वॉज एन इन्स्पेक्टर आणि ही वॉज ऑन ड्युटी म्हणजे तो ड्युटीवर होता। सी वॉज अ डान्सर, ती नर्तकी होती। सी वॉज ऑन द रोड, ती रस्त्यावर होती। आता काही वाक्य बघा। देअर वॉज अ मॅन म्हणजे एक व्यक्ती होती। ही वॉज थीफ, तो चोर होता। ही हॅड अ चाइल्ड, त्याला एक मुलगा होता। ही वाईफ वॉज ब्युटिफुल, त्याची पत्नी सुंदर होती। आता याचं या ठिकाणी बघा मराठीत भाषांतर करायचं आहे तुम्हाला या वाक्यांचं। देअर वेअर 4 पीपल, दे हॅड गन। आय वॉज अलोन, माय फ्रेंड्स वेअर इन द हाऊस, आय वॉज अ फ्रेंड। तुम्हाला हा गृहपाठ आहे। पुढे बघूया आपण फॉर म्हणजे साठी। आता याचा वापर कसा करायचा बघा। आय म्हणजे मी किंवा मला। फॉर मी म्हणजे माझ्यासाठी। आय म्हणजेच मी म्हणजे मला आणि फॉर मी म्हणजे माझ्यासाठी। वी अस म्हणजे आम्हाला। फॉर अस म्हणजे आमच्यासाठी। या ठिकाणी आपण या शब्दांकडे नीट काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। यू म्हणजे तुम्हाला। फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी। आपण फॉरचा उपयोग कसा करतो आहे वाक्यामध्ये। दे म्हणजे देम म्हणजे त्यांना। फॉर हिम म्हणजे त्याच्यासाठी। या ठिकाणी बघा हे आय म्हणजे मी होते, वी म्हणजे आम्ही होते, यू म्हणजे तू किंवा तुम्ही होते आणि दे म्हणजे ते। फॉर हिम म्हणजे त्याच्यासाठी। ही म्हणजे तो आणि हिम म्हणजे त्याला। फॉर हर म्हणजे तिच्यासाठी। सी हर म्हणजे ती आणि हर म्हणजे तिला। फॉर देम म्हणजे तुझ्यासाठी। या ठिकाणी आपण फॉरचा उपयोग वाक्यामध्ये कसं करायचा आहे हे बघितलंय बघा। फॉर 10 days म्हणजे 10 दिवसासाठी। फॉर लिव्ह म्हणजे सुट्टीसाठी। फॉर इट म्हणजे त्याच्यासाठी। फॉर डिनर म्हणजे जेवणासाठी। आय एम देअर फॉर यू, मी तुझ्यासाठी आहे। ऑफ या ठिकाणी आपण फॉरचा वापर केलाय। आता ऑफचा वापर कसा करायचा बघा। ऑफ म्हणजे चा वापर। डोर ऑफ हाऊस घराचं दार। लाईट ऑफ सन सूर्याचा प्रकाश। ऑफ निलिमा म्हणजे निलिमाचा। या ठिकाणी आपण ऑफ म्हणजे काय करतो आहे चा वापर कसा करायचा वाक्यामध्ये हे बघतो आहे।
बाईक ऑफ राजू म्हणजे राजूची गाडी. डोअर ऑफ माय हाऊस माझ्या घराचा दार. बॉक्स ऑफ प्लॅस्टिकचा डबा. टायर ऑफ कार म्हणजे कारचा टायर. आता या ठिकाणी यसचा वापर आपण कसा करायचा वाक्यामध्ये बघूया. राजूस हाऊस म्हणजे राजूचे घर. राजूस अंकल राजूचे काका. आता या ठिकाणी नोट आहे बघा. टिपचा ह्या अर्थाने म्हणजे यसचा वापर फक्त हे सजीवांच्या नामासोबत करावा. लक्षात घ्या, या ठिकाणी यसचा वापर जो करणार आहे आपण वाक्यामध्ये हे फक्त सजीवांच्या नामासोबत करावा. हाऊसेस नेम म्हणजे हे चुकीचे होईल कारण हे निर्जीव वस्तू आहे. हाऊसेस म्हणजे निर्जीव आहे, त्याऐवजी नेम ऑफ हाऊस आपण कसं वापरतोय, नेम ऑफ हाऊस. फॉर द सेक ऑफ गॉड किंवा फॉर गॉड सेक म्हणजे भगवान के लिए. प्रॅक्टिकल एक्झाम्पल या ठिकाणी बघा. डिस्क्राईब युअर ओल्ड स्कूल. तुमच्या जुन्या शाळेबद्दलचं वर्णन तुम्हाला करायचं आहे बघा. नेम ऑफ माय स्कूल वॉज झेडपी हायस्कूल. इट वॉज व्हेरी फेमस स्कूल. इट वॉज इन नागपूर सिटी नियर द लॉ कॉलेज. देयर वेअर 300 स्टुडंट्स. There was a ground. There was a gym in my school. I was the best student of my school. My principal was kind. There was a library for study. My school was first place of friendship. या ठिकाणी बघा तुम्हाला हे प्रॅक्टिकल म्हणून डिस्क्राईब युअर ओल्ड स्कूल चं तुम्हाला लेखन करायचं आहे आणि तुमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला ते लिहायचं आहे, भाषांतर करायचं आहे. डिस्क्राईब युअर पेट डॉग यू वन्स हॅड. इन माय चाइल्डहुड आय हॅड अ पेट डॉग. इट वॉज अ नाईस डॉग. इट वॉज अ नाईस डॉग. इट्स नेम वॉज जिमी. इट वॉज हॉनेस्ट. इट हॅड वेल्टी हेअर. आता या ठिकाणी तुम्हाला हा अभ्यास आहे पहा. वरील दोन्ही उदाहरणांचे मराठीमध्ये तुम्हाला भाषांतर करायचे आहे. हे एक आणि हे एक. डिस्क्राईब युअर ओल्ड हाऊस. डिस्क्राईब युअर ओल्ड सिटी वेअर युअर ओल्ड हाऊस वॉज. डिस्क्राईब अ कॅट यू हॅड वेन यू वेअर चाइल्ड. आता या ठिकाणी नोटचा वापर कसा करायचा आहे. या ठिकाणी हे जे उदाहरण आहेत यापैकी तुम्हाला लिहायचं आहे, लेखन करायचं आहे, वर्णन करायचं आहे. तुमच्या जुन्या घराबद्दल, तुमच्या जुन्या सिटीबद्दल, तुमच्या जुन्या घराबद्दल, त्यानंतर तुमच्या जुन्या आठवणीबद्दल. नॉटचा वापर कसा करायचा आहे बघा. या ठिकाणी नॉटचा वापर सहाय्यकारी क्रियासोबत नाही दर्शविण्यासाठी करावा. जसे इज नॉट, एम नॉट, आर नॉट, वॉज नॉट, वेअर नॉट, हॅव नॉट, हॅज नॉट, हॅड नॉट इत्यादी. वाक्य बघा या ठिकाणी. आय वॉज नॉट हिज फ्रेंड. मी त्याचा मित्र नव्हतो. आय वॉज नॉट हिज फ्रेंड. सी इज नॉट हॅपी. ती आनंदी नाही. यू आर नॉट अ गुड पर्सन म्हणजे तू चांगला माणूस नाही. या ठिकाणी आपण नॉटचा वापर या वाक्यामध्ये कशा प्रकारे केलेला आहे बघा. आता या ठिकाणी नोट आहे. नॉट म्हणून दोघांचा अर्थ जरी तुम्हाला सारखा वाटत असला तरी उपयोग मात्र सारखे नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी नॉटचा वापर क्रियापदाचा नकार दर्शविण्यासाठी. लक्षात घ्या, नॉटचा वापर क्रियापदाचा नकार दर्शविण्यासाठी होतो, तर नोचा वापर हा नामाचा नकार दर्शविण्यासाठी होतो. या दोन्ही शब्दांमधला फरक तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला अभ्यास आहे बघा. या अगोदर शिकलेल्या सर्व वाक्यांचे नकारार्थी वाक्य बनवा. जसे की या ठिकाणी आपण मागे बघितलेत. नॉटचा वापर हा सहाय्यकारी क्रियासोबत नाही दर्शविण्यासाठी करावा. सहाय्यकारी क्रियापदासोबत नॉट. खालील वाक्य अभ्यासा. सेल्फ. आय एम प्रिया. मी प्रिया आहे. आय एम अ ग्रॅज्युएट ऑफ नागपूर युनिव्हर्सिटी. मी नागपूर विद्यापीठाची स्नातक आहे. वी आर 2 ब्रदर्स अँड 1 सिस्टर. आम्ही दोघे भाऊ बहीण व एक बहीण आहे. माय फादर इज अ मॅनेजर इन प्रायव्हेट कॉन्सर्न्स. म्हणजे माझे वडील एका प्रायव्हेट संस्थेत काय आहेत, मॅनेजर आहेत. माय स्पेशलायझेशन इज स्टडी टेक. मी अभ्यास तंत्रात विशेष तज्ञ आहे.
अनिता इज माय क्लासमेट. अनिता माझी काय आहे? वर्ग मैत्रीण आहे. आय एम रेग्युलर इन माय स्टडी. मी अभ्यास नियमित करतो. आता वेळेबद्दलचे काही वाक्य बघूया आपण. टाइम. इट इज 10:15 म्हणजे 10:10:30 वाजलेत. इट इज 8:45 9:15 झालेत. इट इज 7:15 7:15 वाजलेत. इट इज 5 minutes to 7 म्हणजे 7ला 5 मिनिटे कमी आहेत. या ठिकाणी नोट बघा. बघा या ठिकाणी नोट. 1 ऑन मंडे म्हणजे सोमवारी, ऑन संडे म्हणजे रविवारी, ऑन ट्यूजडे म्हणजे मंगळवारी, ऑन वेडनेसडे म्हणजे बुधवारी, ऑन थर्सडे म्हणजे गुरुवारी, ऑन फ्रायडे म्हणजे शुक्रवारी, ऑन सॅटरडे म्हणजे शनिवारी. देअर इज अ हॉलिडे ऑन संडे. रविवारला सुट्टी आहे. ऑन संडे. बघा या ठिकाणी आपण ऑन संडे, ऑन ट्यूजडे, ऑन मंडे चा वापर वाक्यामध्ये कसं करत आहोत हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. नोट. ॲट 10 AM म्हणजे 10 वाजता. ॲट 9 PM म्हणजे 9 वाजता. ॲट 11:30 AM म्हणजे 11:30 वाजता. देअर इज अ फेअर ॲट 11:30 AM इन माय स्कूल म्हणजे माझ्या शाळेत 11:30 ला प्रार्थना असते किंवा आहे. देअर इज अ ट्रेन ॲट 9 AM फॉर मुंबई. मुंबई करता 9ला ट्रेन आहे. आपण वेळेचा कसा आणि ऑनचा वापर कसा करायचा वाक्यामध्ये आपण बघितलाय. देअर इज अ फ्लाइट ॲट एअर इंडिया ॲट 10 AM. एअर इंडियाचे उड्डाण 10ला आहे. या ठिकाणी नोट आहे बघा. इन इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी. इन मॉर्निंग म्हणजे सकाळी. इन नाईट म्हणजे रात्री. ॲट नून म्हणजे दुपारी. ऑन यस्टरडे म्हणजे काल आणि ऑन टुमॉरो म्हणजे उद्या. देअर इज अ मॅरेज ऑफ माय सिस्टर ऑन टुमॉरो म्हणजे माझ्या बहिणीचे लग्न उद्याला आहे. सॉरी, इट वॉज ऑन यस्टरडे. माफ करा, ते कालच होतं. शी वॉज इन माय हाऊस इन इव्हिनिंग म्हणजे ती सायंकाळी माझ्या घरी होती. आय वॉज देअर इन नाईट मी रात्री तेथे होतो. या ठिकाणी आपण इन इव्हिनिंग, इन मॉर्निंगचा वापर या वाक्यामध्ये कसं करायचं आहे ते बघितलंय. आता खालील वाक्यांना तुम्हाला इंग्रजीत रूपांतर करायचं आहे. 11:15 प्रार्थना होते. नंबर 2 सोमवारी शाळा असते. सायंकाळी माझा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. नंबर 4 दुपारी खूप उष्णता असते. तर या वाक्यांचा तुम्हाला इंग्रजीमध्ये रूपांतर करायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला हे समजलेलं असेल. आपण हा संपूर्ण व्हिडिओ एकदा बघा. चॅनलला जर सबस्क्राईब केले नसाल तर न्यू एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व प्रकारची व्हिडिओ, नवोदय आणि स्कॉलरशिपचे व्हिडिओ सुद्धा या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तोपर्यंत धन्यवाद.